नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ 2 एकरमध्ये किती मेंढ्यांचे संगोपन होते? पूर्ण बंदिस्त केले तर 2 एकर क्षेत्र पुरेल का? फक्त 2 एकराच्या चाऱ्यावर मेंढ्यांना पोटभर चारा मिळेल का? 2 एकरामध्ये कोणकोणती चारा पिके लावावे लागतील? त्या चाऱ्यामध्ये प्रोटीन किती असते? कोणता चारा मेंढ्यासाठी योग्य ठरेल? तो चारा मेंढ्या आवडीने खातील का? 2 एकरात एकच चारा पीक लावावे किंवा 2 एकरात वेगवेगळी चारा पिके लावावी? कोणता चारा किती क्षेत्रात लावावा? हे सर्व आजच्या व्हिडिओत माहिती घेणार आहोत. परंतु मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जर स्वतः मेंढ्यांना फिरस्ती चारवण्याचे असेल तर हे सर्वात चांगले आहे. जर वावर नसेल तर फिरस्ती मेंढीपालन योग्य असेल. नवीन ट्रेंड आहे बंदिस्त मेंढीपालन करण्याचा, म्हणून आपण बंदिस्त करू नये. ज्याच्याकडे फिरस्ती करणे अवघड आहे तेच मेंढपाळ बंदिस्त कराव. मेंढी बंदिस्त करणे आपल्या सोयीनुसार आहे. तर आजच्या मेन मुद्द्यावर व्हिडिओत फोकस करू. 2 एकर क्षेत्रात 100 मेंढ्या आणि त्यांची वर्षातली जे 100 ते 150 पिले होणार आहेत त्यांना संगोपन होईल. परंतु त्याचबरोबर सुका चारा, खुराक, त्याचे द्यायचे प्रमाण हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 2 एकरात 100 मेंढ्या आणि होणारी पिले फक्त हिरव्या चाऱ्यावर संगोपन होणार नाहीत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुका चारा लागतो. तर 1 एकरात 50 मेंढ्या आणि त्यांची होणारी 50 ते 70 पिले वर्षाकाठी त्यांचे संगोपन होईल. तुमच्याकडे 1 एकर क्षेत्र असेल तर 50 मेंढ्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे जर आपल्याकडे क्षेत्र आहे त्यानुसार मेंढ्या पाळाव्यात. हे व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्यांना कोणाला बंदिस्त मेंढीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ बनविला जात आहे. मी स्वतः 100 मेंढ्या पाळतो, परंतु काही दिवस फिरस्ती तर उन्हाळ्यात 3 ते 4 महिने सुका चारा, त्यात हरभऱ्याचा भुसा, तुरीचा भुसा देतो. तर हिरव्या चाऱ्यामध्ये फक्त मका देतो. ते उन्हाळ्यापुरतंच आहे आणि उन्हाळ्यात मेंढ्या फिरून पण आणतो. पावसाळा आणि हिवाळा पूर्ण फिरती मेंढीपालन करतो. या व्हिडिओत चाऱ्याचे प्रकार पाहणार आहोत. ओला चारा, हिरवा चारा, सुका चारा, खुराक आणि चाऱ्याचे प्रमाण, खुराकाचे प्रमाण हे पाहणार आहोत. चाऱ्याच्या प्रकारामध्ये आपण 2 प्रकार केले आहेत. त्यामध्ये हिरवा चारा आणि सुका चारा. पहिल्यांदा हिरवा चारा पाहू. हिरवा चाऱ्यामध्ये मकामध्ये प्रोटीन 18 ते 20% पर्यंत प्रमाण असते. मका टाकते वेळेस एकदा सर्व रानामध्ये मका टाकू नये. काही दिवसाचा त्यामध्ये गॅप असला पाहिजे. जर संपूर्ण मका एकदाच टाकली तर ती मका एकदाच कापायला येईल. 15 ते 20 दिवसाचा अंतर असावा. तो लावणीचा अंतर वर्षभर ठेवावा. तोच अंतर मेंटेन करून ठेवावा. त्यामुळे मेंढ्यांना मकांची चाऱ्याची कमतरता होणार नाही. मेथी घास एकदा पेरणी केली तर मेथी घास 3 वर्ष चालतो. मेथी घासमध्ये 18 ते 20% प्रोटीन असते. मेथी घासाला पाणी बरोबर टायमाला दिलं तर मेथी घास एकाकडे एकूण दुसऱ्याकडेपर्यंत संपेपर्यंत पहिल्या जागी कापणीला चारा डबल येतो. पेरणी किंवा लावल्यानंतर मेथी घास यायला टाईम लागतो, परंतु दुसऱ्या कापणीपासून मेथी घास लवकर चारा कापायला येतो. मेथी घास 2 ते 3 फुटापर्यंत सहज वाढतो. मेंढ्या मेथी घासाला चांगल्या प्रकारे खातील. कडोळ 6 ते 7 वेळा एकदा कापणी केली तर कमीत कमी 6 ते 7 वेळा कापायला येते. पाणी दिले तर नंतर डबल कडोळ येते. कडोळामध्ये पण 18 ते 20% प्रोटीन असते. टाळक्याला पाणी कमी लागते. रान जर शिल्लक असेल तर टाळक्या कमी पाण्यात येतो. टाळक्याला वाळवलं तर सुका चारा 1 नंबर होईल. नेपियरचे काही प्रकार आहेत. स्मार्ट नेपियर, रेड नेपियर, सुपर नेपियर असे वेगवेगळे नेपियरचे प्रकार आहेत. परंतु ज्या नेपियरला काटे कमी असतात ते नेपियर वापरावा. नेपियरमध्ये 14% ते 16% प्रोटीन असते. प्रोटीन जरी कमी असले तरी नेपियर एकदा लावलं तर 3 वर्षापर्यंत येईल. नेपियरचे पान तर बिनकाट्याचे असतात, पण नेपियरला कुटी मशीनमध्ये बारीक केलं तर नेपियरचा सर्व धांडा खातील. नेपियरचा धांडा एकदम ठिसूळ असतो. त्यामुळे नेपियर वर्षानुवर्ष चालायसारखा पीक आहे. जास्त सुपर नेपियर, रेड नेपियर लावावा. नेपियरमध्ये धांडा ठिसूळ आणि पानाला काटा कमी असतो असे नेपियर लावावे, जेणेकरून मेंढ्या सर्व नेपियर आवडीने खातील. सुबाबळ, तुती, दशरथ घास हे पाला असलेली झाडपिके आहेत. ही पिके लावावी. ह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. सुबाबळ, तुती, दशरथ घास असे चारा पीक मुसळीखाली द्यावे. पिले हे चारा पीक चांगले प्रकारे खातात. त्यात पिलांना वजन वाढ चांगली होईल.
उत्पन्नात वाढ होते. मेंढींचे वजन वाढ चांगले होते. असे हिरव्या चाऱ्यामध्ये पिके लावावी जेणेकरून मेंढ्यांना वेगवेगळ्या चारा मिळेल. 10-10 गुंठ्याचे क्षेत्र करून चारा लावावे. त्यामुळे एक नंतर एक चारा पीक मिसळी खाली मिळत राहतील. हे तर हिरव्या चारा झाला. यामध्ये कोणते चारा द्यायचे हे माहिती घेतली आणि त्याचबरोबर सुका चारा पण खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये वेगवेगळे भुसा म्हणा किंवा कुटार म्हणा हे जमा करून ठेवावे. भुसा योग्य टायमाला घेतला तर तो योग्य दरात कमी पैशात भेटतो. साधारण एक पिकअप 3 ते 4 हजारपर्यंत भेटेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट असतात. काही ठिकाणी भुसा विकला जातो तर काही ठिकाणी भुशाचा वापर कमी होत असतो. त्यामुळे कुटार जाळल्या पण जाते. पण आपण जशा मिळेल तसा स्टोअर करून ठेवावा. हरभरा, तूर, सोयाबीन ह्या सर्व पिकांचं कुटार स्टोअर करावे. कुटाराच्या पाणीपासून बचाव करून ठेवावा. कुटार पाणी जलदरित्या शोषण करून घेतो. जर शेड असेल तर एक नंबर होते, पण शेड नसेल तर फारीने झाकून ठेवावे. सीझनमध्ये कुटार घ्यावे. सीझन संपल्यानंतर काही जण कुटार स्टोअर करतात. सीझनच्या नंतर कुटार महाग लागते व जास्त पैसे जातात. सीझनमध्ये स्वस्त पडेल. स्टोअर केल्याने कोणालाही जास्त पैसे व्यवहार वाटतात. त्यानंतर कुटार सोबत कडबा पण महत्त्वाचा आहे. कडबा बारीक करून द्यावा. बंदिस्त करायला म्हणजे जास्त चारा लागतो म्हणून कडबा पण जमा करून ठेवावा. ज्या वेळेस हिरवा चाऱ्याचे साठवण कमी पडत असेल अशा वेळेस कडबा कुटी मशीनमधून बारीक करून द्यावा. कडब्याला पण फारीने झाकून ठेवा. कडबा पण पाणी जलदरित्या शोषण करून घेतो. त्यामुळे कडबा खराब होईल. झाकून ठेवल्याने कडबा चांगला राहील. मुरघास म्हणजे मक्याचे वाळवण साठवण करणे. मुरघास बनवणे खूप सोपं आहे, पण ते कसं मुरघास करतात हे माहिती असणं गरजेचे आहे. हे पण सुक्या चाऱ्यात वापर होतो. खुराक. बंदिस्त मेंढी पालन केले म्हणजे मेंढ्यांची तब्येत सुधारण्यासाठी खुराक द्यावा लागतो. खुराकामध्ये खल्ली जास्त वापर केले तर ते महाग लागेल. विकत खल्ली किंवा कंपनीचे खुराकाचे बॅग हे मेंढी पालनात परवडणार नाहीत. त्यामुळे स्वस्त खुराक तयार करावा. खुराकमध्ये जर 1 क्विंटल खुराक तयार केला तर 75 किलो मका प्लस 25 किलो सोयाबीनचे मिश्रण करावे. मका आणि सोयाबीनचे भरडा करावा. मका सोयाबीन भरडा केले तर मेंढ्या आणि पिल्लाला खायला जमेल. 75 किलो मका भरडा प्लस 25 किलो सोयाबीन भरडा प्लस 1 किलो मिनरल मिक्सचर करावं. मिनरल मिक्सचर खुराकात 1 किलोपर्यंत ठेवावं आणि खुराक जसा लागतो तसा तयार करा. एकदा 2-3 क्विंटल तयार करतो असं करू नये. खुराक खराब होतो. त्यामुळे जसा लागतो तसंच तयार करून ठेवावे. जसं आपल्याला शक्य असेल त्या प्रकारे खुराक बनवावा. चाऱ्याचे प्रमाण मध्ये आपण काय एक मेंढीला मोजून चारा टाकणार नाहीत, पण एक मेंढी दिवसाला 3 ते 4 किलो चारा खाते. चारा टाकण्याचा वेळ निश्चित करा. पण गव्हाणीमध्ये ओला चारा राहावा. जर ओला चारा नसेल तर कमीत कमी सुका चारा तरी टाकून ठेवावा. मेंढ्या दिवसभरात चारा खाणारा प्राणी आहे. मेंढपाळ संध्याकाळी जेव्हा मेंढीला बांधणार असतो अशा वेळेस मेंढींचे पोट टच भरून असते. तसंच आपण बंदिस्त केलं तरी मेंढ्यांना त्याचप्रमाणे पोटभर चारा द्यावा. फिरस्ती मेंढ्यामध्ये ज्या मेंढ्यांची तब्येत असते त्याचप्रमाणे बंदिस्तमध्ये पण तब्येत असायला पाहिजे. खुराकाचे प्रमाण. खुराक तेवढा 100 ग्राम एका मेंढीला द्यावा. जास्त खुराक देऊ नये. 100 ग्राम ते 150 ग्राम खुराक द्यावा. फिरस्ती मेंढीला खुराकाची गरज पडत नाही. फिरस्ती चारल्याने वेगवेगळे गवत असतात, पण बंदिस्तमध्ये जास्तीत जास्त 6 ते 7 प्रकारे चारे मिळतील. त्यामुळे शरीराची कमतरता भरून काढण्यासाठी खुराक द्यावा लागेल. खुराक किंवा मिनरल मिक्सचर दिल्याने खर्च वाढेल पण उत्पन्नात वाढ निश्चित होईल. आजच्या व्हिडिओत चाऱ्याचे प्रकार, हिरवा चारा, सुका चारा, खुराक आणि चाऱ्याचे खुराकाचे प्रमाण किती द्यायचे हे माहिती घेतली आहे. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.